नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची खुसखुशीत अशी बर्फी। बर्फी बनवण्यासाठी इथे कढई घेतली, कढईत शेंगदाणे टाकणार मी अर्धी वाटी आणि गॅस पेटवून घेऊ आणि हे शेंगदाणे आपण एकसारखे हलवत भाजून घेऊ। खूप जास्त पण भाजायचे नाही आपल्या शेंगदाणे, फक्त याचे साल निघतील एवढेच भाजून घ्यायचे। आता इथे भाजून झालेत आपले शेंगदाणे, याला थंड करून साल काढून घेतले मी। आता याला बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये। मिक्सर चालू बंद करत एकसारखा असा कूट करून घ्यायचा याचा। बघू शकता बारीक एकसारखा कूट झाला आपला। असाच कूट करायचा आहे, खूप असं चिकट नाही होऊ द्यायचं। आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकले मी आणि तूप गरम झालं की याच्यात एक वाटी भरून राजगिऱ्याचं पीठ टाकू आपण। एक वाटी पीठ आहे दळून आणलेलं घरचं, भाजून लाह्या करून दळलेलं पीठ आहे, त्यामुळे याला खूप जास्त अशी भाजण्याची काही गरज नाही आहे। तरी थोडा वेळ तुपावर याला भाजून घ्यायचं, म्हणजे वास चव छान येते आणखी। याला एकसारखं हलवत 2-3 मिनिट भाजून घेऊ आपण। आता इथे भाजून झालंय आपलं पीठ, रवाळ असं पीठ आहे, एकदम बारीक नाही आहे। आता याला थंड होऊ देऊ, याला काढून घेऊ दुसऱ्या भांड्यात आणि त्याच कढईमध्ये एक वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलाय आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकू, 5-6 चमचे पाणी टाकलंय मी इथे आणि गूळ विरघळून घेऊ। इथे विरघळला आपला गूळ आणि उकळी आली आपल्या पाण्याला। या आणखी थोडा वेळ याला 1 मिनिटभर असंच उकळू देऊ। फार कडक असा पाक नाही करायचा आहे आपल्याला, पण फक्त 1 मिनिटभर पाणी आटेपर्यंत याला उकळू देऊ। इथे 1 मिनिट उकळल्यावर आपला पाक थोडासा घट्ट झालाय। आता याच्यामध्ये भाजून घेतलेलं पीठ टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। आता शेंगदाण्याचा कूट जो करून घेतला होता आपण तो याच्यात टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ। ते मिश्रण आपलं पूर्ण मिक्स झालंय। आता याला तूप लावून घेतलेलं एक केक टिन घेतलाय मी, त्यात सेट करून घेऊ, किंवा तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता, कुकरचा डब्बा किंवा ताट वगैरे, त्याला तूप लावून घ्या आणि त्याच्यावर हे मिश्रण सेट करून घ्यायचं, थापून घ्यायचं। सगळं पसरवून घेतलं एकसारखं, गरम आहे तोपर्यंतच पसरवून घ्या। आता इथे सेट झालं आपलं हे मिश्रण। आता याच्यावर आपण वड्या पाडून घेऊ, तुम्हाला पाहिजे त्या आकारात वड्या पाडून घ्या, वरचेवरच कट देऊन घ्यायचे याला। थंड झाल्याशिवाय पाडू नका वड्या। हे मिश्रण माझं पूर्ण थंड झालंय, आता याला काढून घेऊ। बघू शकता एकदम सहज निघते आपली बर्फी। सगळी बर्फी आपली इथे निघाली।
आता याच्या वड्या करून घेऊ. एकदम खुसखुशीत अशी बर्फी होते ही आणि खायला पण खूप छान लागते. एकदम खुसखुशीत झाली आपली बर्फी. या पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस बर्फी नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.